संपूर्ण समाज कल्याण अध्ययन प्रश्नोत्तर स्पष्टीकरणासह चर्चा खास तुमच्यासाठी. मित्रांनो नमस्कार, मी आशिष हाडके सोशल ॲडवायझरमध्ये आपलं स्वागत करतोय. आपण MPSC सरळ सेवा गट ब परीक्षा, ज्यामध्ये समाज कल्याण अधिकारी गट ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब या स्क्रीनिंग टेस्टचा म्हणजे 18 ऑगस्टसाठी प्रिपरेशन करतोय. स्टडी प्लॅनिंग विथ आशिष हाडके या भागामध्ये समाज कल्याण अध्ययन आणि त्याचाही भाग 3 आपण बघणार आहोत. वेळ न घालवता आपण लक्षात घेऊया, आज आपल्याला संपूर्ण समाजकारण अध्ययन, त्याच्यामध्ये प्रश्न उत्तर स्पष्टीकरण आणि चर्चा. पण आजचा आपला मुद्दा आहे मूल्य विषयक दृष्टिकोन. त्याच्यामध्ये 3 महत्त्वाचे दृष्टिकोन ह्या मूल्य किंवा मूल्ये, जी समाजकार्याची मूल्ये आहेत त्याच्यामध्ये येतो. त्यातला पहिला आहे कांतवादी मूल्य विषयक दृष्टिकोन. हा कांतवादी दृष्टिकोन काय म्हणतो, त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे 2 मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आणि ते म्हणजे सामाजिक सिद्धांताच्या आधारे मूल्यांचा विचार हा दृष्टिकोन करतो. काय? सामाजिक सिद्धांताच्या आधारे मूल्यांचा विचार. जसा सिद्धांत आहे त्याच्या अनुषंगाने, म्हणजे त्या दिवशी मी सांगितलं होतं माझ्या सेशनमध्ये की मूल्ये आणि सिद्धांत हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्याच्यामुळे समाजकार्यामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्याला यांचा विचार कांतवादी दृष्टिकोनामध्ये केला जातो. दुसरा मुद्दा कांतवादी दृष्टिकोनाचा आहे की स्वयंनिश्चित गुप्तता तत्वांचा समाजकार्यात अंतर्भाव करते. म्हणजे एखादं तत्व निश्चित केल्यानंतर त्याची गुप्तता राखणं, समाजापुढे ते कधी आणायचं कधी नाही आणायचं, ते व्यक्तीशी संबंधित आहे की गटाशी संबंधित आहे, या सगळ्या गोष्टींचा समाजकार्यात अंतर्भाव करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य कांतवादी मूल्य दृष्टिकोन करतं. आता हे झालं, हा एक दृष्टिकोन. दुसरा दृष्टिकोन आहे पुरोगामी मूल्यविषयक दृष्टिकोन. म्हणजे मूल्यांचे जे दृष्टिकोन आहेत त्यातला कांत झाला हा पुरोगामी. याच्यामध्ये 2 मुद्दे सर्वात महत्त्वाचे लक्षात ठेवायचे, म्हणजे प्रश्नांची उत्तरं देताना ते कीवर्ड्स आपल्याला लक्षात ठेवता येतील. पहिला मुद्दा पुरोगामी मूल्यविषयक दृष्टिकोन काय म्हणतो, मानव स्वातंत्र्याला समाजात मूर्त रूप प्राप्त करून देणे. आता मूर्त म्हणजे अगदी तळागाळापर्यंत, शेवटच्या रांगेमधल्या शेवटच्या माणसाला सुद्धा त्याचा फायदा करून देणे, त्याचा विकास साधणे, त्याचा प्रगतीसाठी झटणे. मूर्त रूप म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत एखाद्याला, व्यक्तीला किंवा समाजाला, गटाला मदत करणे. पहिला मुद्दा मानव स्वातंत्र्याला समाजात मूर्त रूप प्राप्त करून देणे. म्हणजे मानवाचं स्वातंत्र्य अबाधित राहील आणि ते सामाजिक क्षेत्रामध्ये माणूस हा प्रगतीपथावर राहील, त्याच्या समस्या सॉल्व्ह होतील, अशा प्रकारचा हा दृष्टिकोन आहे. ते आपल्या पहिल्या मुद्द्यात आलं. दुसरा महत्त्वाचा त्याचा पॉईंट आहे किंवा मुद्दा आहे भिन्नतेचा आदर या तत्वाचा समाजकार्यात अंतर्भाव करते. पुरोगामी काय म्हणते की ठीक आहे ना, भेदभाव आहे समाजामध्ये, वेगवेगळ्या रूढी परंपरा, जाती भेद, धर्म, लिंग, या भिन्नतेमध्ये तुम्हाला आदर करायचा आहे प्रत्येकाचा. म्हणजे भिन्नतेचा आदर केला तर तुम्हाला प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक गटाचा आदर करायचा आहे. आणि या तत्वाचा समाजकार्यात जर अंतर्भाव केला नाही तर मग माणसाची प्रगती होणार कशी, हा पुरोगामी दृष्टिकोन याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे हे 2 मुद्दे जर आपण लक्षात ठेवले तर पुरोगामी मूल्यविषयक दृष्टिकोनाच्या संदर्भात जोड्या लावा, रिकामी जागा किंवा एखादा प्रश्न निर्माण आला, हे चूक आहे, हे बरोबर आहे, हे संदिग्ध आहे, हे विपर्यस्त आहे, असे प्रश्न विचारले जातात, तर आपल्याला उत्तर देता येईल. आणि तिसरा शेवटचा महत्त्वाचा जो दृष्टिकोन आहे तो आहे मूल्यविषयक उपयोगितावादी. कांत, पुरोगामी आणि उपयोगितावादी लक्षात ठेवायला सोपं पडेल. मूल्यविषयक उपयोगितावादी दृष्टिकोन काय म्हणतो, तिथे पण 2 मुद्दे आपण त्यातले काढले महत्त्वाचे. पहिला मुद्दा आहे मूल्ये निश्चित करणाऱ्या स्वातंत्र्यावर समाजाची बंधने मान्य करत नाही. म्हणजे एखादं मूल्य, एखादा सिद्धांत, एखादं त्याचा मापदंड जर मला निश्चित करायचा आहे, याचं स्वातंत्र्य मला संविधानाने जे दिलेलं आहे किंवा भारतीय गणतंत्र लोकशाही पद्धतीने मला जे दिलेलं आहे, ज्या कायद्यांमुळे मला मिळालेलं आहे, एक व्यक्ती किंवा गट म्हणून, समूह म्हणून, त्याच्यावर कुठलंच बंधन असू नये, असा हा उपयोगितावादी सिद्धांत आपल्या पहिल्या मुद्द्यामध्ये म्हणतो. म्हणजे मूल्ये निश्चित करणाऱ्या स्वातंत्र्यावर समाजाची बंधने हा दृष्टिकोन मान्य करत नाही. तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य असलं पाहिजे मूल्य निश्चित करण्यासाठी. आणि दुसरा मुद्दा आहे समाजकार्यात समानतेचा अंतर्भाव निर्माण करते. समाजकार्यात जर समानता हा शब्द नाही आहे, त्या संदर्भाचे समानतेचे व्यवहार नाही आहे, तर त्याला काहीही अर्थ नाही. सॉरी. आता या संदर्भात काही प्रश्न आपण बघणार आहोत. म्हणजे कांत, पुरोगामी आणि उपयोगिता हा मूल्यांच्या संदर्भातला दृष्टिकोन आपल्याला काय प्रश्नोत्तर
सांगतो किंवा त्याचं स्पष्टीकरण कसं देऊ शकतो. पहिला प्रश्न आहे, सेवार्थी व्यक्तीचा ती जशी आहे तसा विना अट स्वीकार करणे. आता हे मूल्य आहे, सिद्धांत आहे, मापदंड आहे, काय आहे नेमकं? आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. पहिला आहे, हे समाजकार्याचे मूल्य आहे असं म्हटलं जातं. हे समाजकार्याचे मूल्य आहे. बरं, हरकत नाही. आता दुसरा जो त्याचा ऑप्शन आहे ते काय म्हणतं की हा समाजकार्याचा वेगळ्या शब्दात मांडलेला सिद्धांतच आहे. हे पण ठीक आहे, आपण बघू पुढे. तिसरा ऑप्शन आहे, हे समाजकार्याचे मूल्य त्याचप्रमाणे वेगळ्या शब्दात मांडलेला सिद्धांतही आहे. म्हणजे पहिला जो आहे मूल्य आहे, दुसरा काय म्हणतो की वेगळ्या शब्दात मांडलेला फक्त सिद्धांत आहे, आणि तिसरा मुद्दा काय म्हणतो, थोडासा आणखी आपण जवळ जातो आपल्या उत्तराच्या, ते म्हणते की हे समाजकार्याचे मूल्य त्याचप्रमाणे वेगळ्या शब्दात मांडलेला सिद्धांत आहे. काय? सेवार्थी व्यक्तीचा ती जशी आहे तशी विनाअट स्वीकार करणे. अगदी बरोबर आहे. ते मूल्यसुद्धा असणं आवश्यक आहे आणि तो सिद्धांतसुद्धा असावा. आणि चौथा ऑप्शन जे आहे तो आहे, हा एक प्रकारे समाजकार्याचा मापदंडच आहे. सेवार्थी व्यक्तीचा ती आहे तशी हा मापदंड असू शकत नाही. हा एक सिद्धांत आहे की तो तुम्हाला पाळणे आहेच. हे एक मूल्य आहे, प्रिन्सिपल आहे, त्याची पॉलिसी आहे. म्हणून मला असं वाटतं, आणि आपल्या उत्तरादाखल आपण तिसरं ऑप्शन इथे घेतोय. तर आपलं उत्तर आहे नंबर 3. आपण ते इथे घ्यायला पाहिजे की समाजकार्याचे मूल्य त्याचप्रमाणे वेगळ्या शब्दात मांडलेला सिद्धांत म्हणजे सेवार्थ व्यक्तीचा ती जशी आहे तशी विनाअट स्वीकार करणे. पुढल्या प्रश्नाकडे बोलूया. प्रश्न म्हणतो की आदर्श व प्रत्यक्ष यातील अंतर समाजकार्यात काय स्पष्ट करते? कशाच्या आधारावर स्पष्ट होते? आदर्श आणि प्रत्यक्ष. आदर्श थोडासा एक आयडियलचा भाग असतो. माझा आदर्श आहे आणि प्रत्यक्ष माझ्यासमोर हे आहे, म्हणजे माझा रेफरन्स, माझा संदर्भ मी इथून घेतो, पण प्रत्यक्ष आता ही परिस्थिती, हा माणूस, ही व्यक्ती माझ्यासमोर आहे, हा समूह माझ्यासमोर आहे. तर हे जे अंतर आहे याला समाजकार्यात काय त्याचं व्याख्या केली आहे. पहिलं ऑप्शन आहे, मूल्य स्पष्ट करत नाहीत. आदर्श व प्रत्यक्ष यातील अंतर समाजकार्यात मूल्य स्पष्ट करत नाही. ओके, मूल्यांच्या आधारे स्पष्ट होते. दोन्ही अगदी अपोजिट ऑप्शन्स आहेत, पहिलं आणि दुसरं. तिसरं आहे, समाजकार्य पद्धती स्पष्ट करतात. समाजकार्य पद्धती, आदर्श आणि प्रत्यक्षमध्ये समाजकार्य पद्धती येते का? बघावं लागेल. ओके, आणि चौथा, स्पष्टच होऊ शकत नाही. असंच होऊ शकत नाही, कारण आदर्श आणि प्रत्यक्ष हे समाजकार्याचा एक भाग आहेच यात काही, त्याच्यामुळे चौथा ऑप्शन तसंच राहणार नाही. आता तिसरं, समाजकार्य पद्धती जी असते ती आदर्श आणि प्रत्यक्ष याच्यामध्ये त्या पद्धती, मेथडॉलॉजी सेट करत नाही, पण मूल्य मात्र आदर्श आणि प्रत्यक्ष यातला जे अंतर आहे समाजकार्यामध्ये आणतं. त्याच्या आधारे आपण डिसाईड करू शकतो की माझा आदर्श आणि माझं प्रत्यक्ष जे माझ्याकडे सध्या ज्ञान आहे, म्हणजे संदर्भ आणि सध्याचं ज्ञान, हे मूल्यांच्या आधारावर स्पष्ट होते. म्हणून आपलं ऑप्शन जे आहे ते 2 नंबरचं ऑप्शन इथे आपण घेणार आहोत. ते आपलं उत्तर आहे. पुढल्या प्रश्नाकडे वळूया. पुढला प्रश्न म्हणतोय की पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा. पहिलं ऑप्शन आहे, समाजासाठी व्यक्ती आहे असा समाजकार्याचा विश्वास आहे. बरं. 2 नंबर, लोकार्थाने अयशस्वी मानण्यात येणाऱ्या माणसालाही समाजकार्य समजून घेते. बरोबर आहे. हे तर अयशस्वी झाला म्हणून तो समाजातून बाहेर निघून जातो का, किंवा काढायला पाहिजे का? नाही. मग त्याचा विचार समाजकार्य करते आणि त्याला समजून घेते. हे माझ्या मते अगदी बरोबर ऑप्शन, म्हणजे उत्तर नाही आहे हे, पण हे विधान बरोबर आहे. पुढलं 3, वाढ विकास, म्हणजे वाढ आणि विकास हे व्यक्ती व समाजाचे स्थायी भाव असतात असे समाजकार्य मानते. हे पण बरोबर आहे. चौथं ऑप्शन, स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचा मानवाला अधिकार असतो असे समाजकार्य मानते. आपल्या एखाद्या मागच्या सेशनमध्ये आपण या विधानावर आपण ऑलरेडी बोललेलो आहोत. स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचा मानवाला अधिकार असतो हे समाजकार्य मानते. म्हणजे दुसरं, तिसरं आणि चौथं हे ऑप्शन अगदी बरोबर आहे. हे समाजकार्याचे मूलभूत तत्वच आहे असं म्हणायला हरकत नाही. पण समाजासाठी व्यक्ती आहे असा समाजकार्याचा विश्वास आहे हे म्हणणं चुकीचं आहे. कारण समाजासाठी व्यक्ती आहे असा विश्वास जरी असला तरी पण व्यक्ती समाजासाठी किती करतो यावर बऱ्याचशा गोष्टी डिपेंड करत असतात. त्यामुळे आपण आता आपलं जे विधान आहे ते चुकीचं असल्याचं पहिलं ऑप्शन आपण घेतोय, तेच आपलं उत्तर आहे. पुढल्या प्रश्नाकडे बोलूया. मापदंड मूल्यांचा भाग आहे. हा विधान, हे जे विधान आहे
त्याच्यामध्ये ते बरोबर आहे, चूक आहे, संदिग्ध आहे, विपरस्त आहे, असं कुठे आपल्याला बघावं लागेल. मापदंड मूल्यांचा भाग असतात. मापदंड मूल्यांचा भाग असतात. मापदंड कशावरून डिसाईड केले जातात? गृहीतक, मूल्ये, सिद्धांत यावरून आपण मापदंड की या पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटीसाठी किंवा या घटनेसाठी, या परिस्थितीसाठी, या वातावरणासाठी, या समूहासाठी, या व्यक्तीसाठी समाजकार्याचे कुठले मापदंड लागू होतात ते त्या समाजकार्याच्या किंवा कुठल्याही क्षेत्राच्या मूल्यांवर आणि सिद्धांतावर आधारित असतात. त्याच्यामुळे मापदंड मूल्यांचा भाग असतात हे जे विधान आहे ते अगदी बरोबर आहे. म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. ओके, बरं. पुढल्या प्रश्नाकडे वळूया आपण. मूल्य आणि समाजकार्याचे सिद्धांत परस्परांपासून पूर्ण वेगळे असतात. हे विधान बरोबर आहे, चूक आहे, संदिग्ध आहे की विपरीत आहे? मूल्य आणि समाजकार्याची सिद्धांत परस्परांपासून पूर्ण वेगळे असतात. परस्परांपासून पूर्ण वेगळे असण्याचा संबंधच नाही, कारण मूल्य जसं आपण आतापर्यंत चर्चा करत आलो, मूल्ये आणि सिद्धांत हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे ते परस्परांपासून पूर्ण वेगळे हे चुकीचं विधान आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर अगदी स्पष्ट आहे आणि ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे विधान चुकीचं आहे. पुढल्या प्रश्नाकडे वळूया. भक्तिमार्ग हा समाजकार्याच्या मापदंडाचा एक महत्त्वाचा आधार होय. हे विधान बरोबर आहे, चूक आहे, संदिग्ध आहे की विपरीत आहे? भक्ती, आता भक्ती हा श्रद्धेचा भाग असतो, भक्ती हा धर्माचा भाग असतो, भक्ती हा माणसाच्या सामाजिक प्रेरणेचा एक धार्मिक म्हणा किंवा दैववादी दृष्टिकोन असू शकतो. त्याच्यामध्ये ही भक्ती मी आईवडिलांची करतो, देवाची करतो किंवा एखाद्या समूहाच्या माझ्या आदर्शाची करतो मी भक्ती, ते डिपेंड आहे. पण भक्तिमार्ग हा समाजकार्याचा मापदंडाचा एक भाग आहे, एक आधार आहे महत्त्वाचा, हे आपल्याला मान्य करावंच लागतं. त्याच्यामुळे हे विधान बरोबर आहे. आपलं उत्तर आहे नंबर 1 हे आपलं उत्तर राहणार आहे. पुढल्या आपल्या एका प्रश्नाकडे वळूया. हा प्रश्न काय म्हणतो की तत्त्वज्ञान, मूल्य, नीतिमूल्य, नैतिक आचार या सर्व संकल्पना परस्परांशी निगडीत असतात आणि बरोबर आहे. म्हणजेच त्या परस्परात विलीन होणाऱ्या संकल्पना असतात. आता तत्त्वज्ञान, मूल्य, नीतिमूल्य, नैतिक आचार या सर्व संकल्पना परस्परांशी निगडीत असतात, एकमेकांशी जुळलेल्या असतात, पण विलीन होणाऱ्या संकल्पना असतात का, असे म्हणणे वावगे ठरत नाही. हे विधान आता आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. बरोबर आहे, चूक आहे, संदिग्ध आहे की विपर्यस्त आहे? म्हणजे मी प्रश्नाला जास्त इम्फेसाइज यासाठी करतोय कारण उत्तरांमध्ये कुठेच काही एक्सप्लेनेशन किंवा अशी विधानं दिलेली नाही आहे. कारण आपल्याला बरोबर आहे, चूक आहे, संदिग्ध आहे की विपर्यस्त आहे एवढंच विचारलेलं आहे. पण पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा 2 टप्प्यामध्ये आपण हा जर प्रश्न बघितला तर आपल्याला हे कळतं की हे विधान विपर्यस्त आहे. या विधानामध्ये बरोबर, चूक किंवा संदिग्धता तर नाहीच आहे, पण दोन्ही वेगवेगळी विधानं आहे, अगदी डिफरंट आहे. त्याच्यामुळे निगडीत असणं आणि परस्परात विलीन होणारी संकल्पना असणं हे भाग परस्पर विरोधी आहे. त्याच्यामुळे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर आहे विपर्यस्त. त्याच्यामुळे आपण ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर राहणार आहे. मित्रांनो, पुढल्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळूया. समाजकार्याच्या नीती तत्वांना तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा संदर्भ क्वचितच असतो. हे विधान बरोबर आहे, चूक आहे, संदिग्ध आहे की विपर्यस्त आहे? आता बघा, आपण नीती तत्व, मूल्ये, सिद्धांत, मापदंड यावर का बरं काम करतोय? कारण आपण बघितलं की आपल्याकडे जो दृष्टिकोन आहे समाजकार्याचा, तो आपण या प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून परीक्षेसाठी अगदी मजबूत, पक्का, स्ट्रॉंगली तयार करतोय. त्याच्यामुळे या प्रश्नामध्ये आपण जर बघितलं तर नीतितत्वांना तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा संदर्भ क्वचितच असतो. का बरं? मी प्रश्न निर्माण करतोय तुमच्यासाठी. तर मला असं वाटतं की हे जे विधान आहे ते पूर्णतः चूक आहे. कारण समाजकार्याच्या नीतितत्वांना तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा संदर्भ असण्याची गरज आहे. संदर्भ आपल्याला घ्यावाच लागेल. जर नाही घेतला तर आपण इतिहास, त्या संदर्भाचा पास्ट टेन्स ज्याला म्हणतो, भूतकाळ आपण लक्षात घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला तत्कालीन सामाजिक परिस्थिती लक्षात घेणं, त्याचा संदर्भ घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे हे विधान जे आहे हे चुकीचं आहे. आपलं उत्तर आहे नंबर 2, ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर राहणार आहे. आपण इथे थांबूया आणि पुढल्या सेशनमध्ये पुन्हा सामाजिक न्याय, समाज कल्याण आणि समाज कार्यासंदर्भीचा आपण अध्ययन करूया. धन्यवाद.